नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे लहान मुलांपासून मोठ्या माणसांना सगळ्यांना आवडणारे, सगळ्यांची फेवरेट, कुरकुरीत, क्रंची, चमचमीत, टेस्टी ही ब्रेड रोल. हे ब्रेड रोल समोसा, कचोरीपेक्षाही टेस्टी लागतात आणि पचायला तेवढेच हलके असतात. त्यासाठी आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत, त्याचे छिलके काढून बटाटे स्मॅश करून घ्यायचा आहे. एक कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे, 2 हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घ्यायची, अर्धा चमचा धने पावडर घ्यायची आहे, 1 चमचा लाल तिखट घ्यायचं आहे, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे, धनिया बारीक कट करून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळा बटाट्याचा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. मसाले सगळे सारखे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपण 3-4 प्रकारचे हे ब्रेड रोल बनवणार आहोत. आता पहिला आपण हे मसालामध्ये चीज घेणार आहेत आणि चीजचा अर्धे स्लाइस घालून आपण याच्यामध्ये ह्या रोल तयार करून बटाट्याचा रोल तयार करून घेणार आहोत. याचे आपण चीजचे 2 रोल तयार करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आता आपण सोया सॉस घालणार आहोत. तुम्ही चिली सॉस पण वापरू शकता. त्याचे पण आपण 2 असे ब्रेड रोल बनवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मॅगीचा मसाला पण 2 याच्यामध्ये घालून आपण 2 रोल बनवलेले आहेत आणि 2 आपण साधे बनवले. असे 8 ब्रेड रोल आपण बनवणार आहोत. आता आपल्याला ब्रेड घ्यायचे आहेत आणि ब्रेडच्या स्लाइसचे कडा कट करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ब्रेड आपल्याला असा पाण्यामध्ये एकदम डिप करायचा नाही, हातामध्ये धरून हलकासा दोन्ही बाजून डिप करून पाणी असं त्याचं पिळून काढायचं आहे आणि त्याच्यानंतर हे बटाट्याचा मसाला त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि असा रोल करून असा ब्रेडचा रोल करून घ्यायचा आहे आणि हे सगळं अशा प्रकारे रोल तयार करून घ्यायचे आहेत. आणि हे रोल तुम्हाला अशा सुकायला ठेवायच्या आहेत थोड्या वेळ पंख्याखाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर लगेच तळायचे नसेल तर हे रोल तुम्ही फ्रीजमध्ये पण हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तळून घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तळताना आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर हे रोल तेलामध्ये घालायचे. तेलामध्ये रोल घातल्यानंतर तुम्हाला लगेच हलवायचे नाही आहेत आणि थोड्या वेळाने ते हलवायचे आहेत चमच्याच्या साहाय्याने आणि हलकासा कलर येऊन द्यायचा आहे. बघा मस्त कलर आलेला आहे. कुरकुरीत क्रंची आपले ब्रेड रोल तयार झालेले आहेत. हे ब्रेड रोल खायला एवढी टेस्टी लागतात. हे तुम्ही नक्की करून बघा. आशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट करायचं. पुन्हा भेटणार नवीन रेसिपीवर.